हॅलो. ज्ञानाई गुरुकुलाच्या तपपूर्तीच्या निमित्तानं आयोजित असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे परमादरणीय सोहम महाराज, उपस्थित सर्व ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, सुळ महाराजांच्या प्रयत्नातून गेले 12 वर्ष इथं खूप एक डिवाइन असं कार्य घडत आहे आणि त्याची तपपूर्ती आहे. तप पूर्ण झालं की तप शब्दाचा उलटा शब्द केला की पत निर्माण होते असं म्हटलं जातं. कुठल्याही क्षेत्रामध्ये 12 वर्ष घातली. एक इंग्रजी पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे आउटलायर्स नावाचं एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाचा लेखक असं म्हणतो की ज्याला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे त्यानं एकाच क्षेत्रामध्ये सलग 10 वर्ष तरी काम करावं किंवा सलग 10,000 तास काम करावं, म्हणजे तो त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो. एखाद्या शेतकऱ्याला जर विहीर पाडायची असली तर ती एकाच ठिकाणी खोलवर पावी. रोज एकानं सांगितली तर अख्ख्या वावरात विहिरी पाडायचं नसतं, तरच त्याचा विकास होतो असं म्हटलं. आज एवढं वैभव इथं दिसतं आहे ते 12 वर्षाच्या कष्टाचं आणि तपश्चर्याचं वैभव इथं आहे. हार घातलं बाजूला परिस्थिती खूप विचित्र आहे. संध्याकाळी 6 वाजता ते सगळं थांबणार आहे उरूस. आणि हाच्या विषयी सुरेश भट असं म्हणतात की घालू नका माझ्या गळा हार कुणी यार हो, मी कोणाचा गळा कापला यार हो. म्हणजे आज अशा लोकांच्या गळ्यामध्ये हार पडत आहेत की जे लोकांचे गळे कापतायत. असं मी म्हणत नाही, असं सुरेश भट म्हणतायत. मी कोणाचाही गळा कापला नसताना सुद्धा एका पवित्र ठिकाणी जो मला हार घातला त्याबद्दल मी आपली सुरुवातीलाच ऋण व्यक्त करतो. खरं तर संस्कार या शब्दाचा अर्थ असतंय की एखाद्या गोष्टीवर काहीतरी प्रक्रिया केल्यानंतर त्या गोष्टीचं मूल्य वाढतं, त्याला संस्कार असं म्हणायचं. जसं की हिरा खडबडीत असला तर त्याला मूल्य नसतं, त्याला किंमत नसते. पण हिरा जर पैलू पाडले तर ते ह्याची किंमत वाढते, त्याला संस्कार असं म्हटलं. तसं माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यभरामध्ये अनेक पैलू पडणं अपेक्षा असतं. म्हणजे 16व्या अध्यायात जेवढे दैवी गुण आहेत ते दैवी गुण आमच्या आयुष्यामध्ये यावेत, किंवा आमचा प्रवास तमाकडून रजाकडं आणि रजाकडून सत्वाकडे व्हावा आणि सत्वगुणी झाल्यानंतर बोधाला प्राप्त व्हावं. हा विकास आहे, आमचा क्रमविकास आहे. मग तो क्रमविकास नीटपणानं व्हावा यासाठी नको ते टाकावं लागतं आणि हवं ते कवटाळावं लागतं. संस्कार या शब्दाचा अर्थ माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर विधी ते गाळीत, निषेधा ते गाळीत. म्हणजे जे विधिवत आहे त्याचा स्वीकार करायचा आणि जे आहे त्याचा त्याग करायचा आणि असं घडत जायचं म्हटलं. ही घडण्याची प्रक्रिया आता सुळ महाराजांनी खूप छान सांगितलं की बदलत चाललं, समाज बदलत चालला आणि बदललेल्या समाजामध्ये एक उथळपणा आणि पोकळपणा आला की ज्याला हॅलो आणि शॅलो आपण म्हणतो. आणि जिथं गहिरा समाज राहत होता या पृथ्वीवर, या मातृभूमीमध्ये तुमच्या माझ्या, तो समाज किती ताकदीचा होता आणि अख्ख्या आयुष्याचं नियोजन संस्कार होण्यासाठी कसं होतं. म्हणजे हजारो वर्षापूर्वीचे गुरुकुलाचे संस्कार आणि आता आपण ज्या सांप्रत कालावधीमध्ये राहतो त्या सांप्रत कालावधीमध्ये आपल्यावर होत असलेले संस्कार नाही, आपल्यावर जे होत आहेत प्रक्रिया रोज. आणि मग काय घडायला, हजारो वर्षापूर्वी ही जशी लेकरं आहेत गुरुकुलामध्ये तशी पूर्वी लग्न झालं की आशीर्वाद दिला जायचा जोडप्याला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती भव. 8 मुलं आणि 8 मुली झाल्या पाहिजेत. 24व्या वर्षी लग्न झालं कारण त्यावेळेला माणसाचं आयुष्य 120 वर्ष होतं. म्हणजे हे मॉडेल 65,000 कोट विटांचं जे आहे 3,500चं मॉडेल आहे, हे 120 वर्ष चालत होतं. आज ही पृथ्वी तलावर एक बेट आहे, त्या बेटाचं नाव आहे ओकिनावा. तिथेही माणसं आज ही 120 वर्षापेक्षा जास्त जगतात, कारण ती त्या निसर्गाप्रमाणे जगतात. त्या ओकिनावा बेटा जसं आत्ताचं आयुष्य आहे तसं 1000 वर्षापूर्वी माझ्या मातीमध्ये होतं आणि माणूस घडावा, त्याचा क्रमविकास व्हावा अशी एक व्यवस्था त्यामध्ये होती. जसं मी आत्ता सांगितलं की अष्टपुत्र सौभाग्यवती भव आणि अष्टपुत्री सौभाग्यवती.
16 मुलं एका जोडप्याला झाली पाहिजेत. मी अलीकडे शिक्षणशास्त्राचा आणि याचा अभ्यास करत असताना 8 आणि 8 आकडा का केलाय माझ्या लक्षात येत नव्हतं. दशपुत्र का नाही, षोडशपुत्र का नाही, 10 पोरं झाली पाहिजेत, 10 पोरी झाल्या पाहिजे, 16. अलीकडचा शिक्षणावर अभ्यास केला एक विचारवंत आहे, त्याचं नाव आहे गार्डनर. तो असं म्हणतो की माणसाच्या बुद्धीमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक बाळ असावं आणि एक बाळी असावी आणि असं ते कुटुंब असावं. म्हणजे त्या अष्टपुत्राचा आणि अष्टपुत्रीचा 1000 वर्षापूर्वीचा विचार आज 1000 वर्षानंतर शास्त्र आणि विज्ञानाने सिद्ध होतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये एक बाळ असावं. आपण त्याच्यानंतर बोलणारच. मग ह्या अष्टपुत्र अष्टपुत्री योग्य त्यांच्यावर संस्कार व्हावेत. मग कधीपासून व्हावेत असं म्हटलं जातं की 8 वर्षानंतर गुरुकुलामध्ये मुलगा पाठवला जायचा. त्या काळामध्ये 8 वर्ष ते 24 वर्ष. अलीकडचं विज्ञान पण आता असं सांगतं की 7 वर्षापर्यंत मुलगा आईबापाजवळ असला पाहिजे. आईवडिलांच्या हृदयाचे ठोके बाळानं ऐकलेले असले पाहिजेत आणि मग 7 वर्षानंतर तो बाहेर गेला तरी चालेल. माझ्या माहितीचं एक कुटुंब आहे, खूप श्रीमंती, आर्किटेक्ट, गोल्ड मेडलिस्ट, पुण्यामध्ये प्रचंड श्रीमंती, बंगले, सगळ्या प्रकारच्या गाड्या, तथाकथित तुम्ही आम्ही ज्याचं सुख समजतो ती सगळी सुखदारामध्ये, बंगला, गाडी, 2 मुलं, दोघंही नवरा बायको गोल्ड मेडल आर्किटेक्ट मध्ये. एक दिवशी त्यांच्या मनात आलं की हे नाही सगळं खोटं आहे, स्वतः हे संपत्ती सगळं खोटं आहे, म्हणून त्यांनी सोडलं आणि कोल्हापूर जिल्ह्यात आजऱ्यामध्ये हे कुटुंब जाऊन राहील. सगळी संपत्ती त्यांनी विकली. मुलं चांगल्या शाळेमध्ये होती, तुम्ही आम्ही जसं म्हणतो ना अशी पुण्यातली एक खूप चांगली शाळा, त्या शाळेमध्ये मुलं होती. तुला आणली आजऱ्यामध्ये एका साध्या शाळेमध्ये ठेवली. दोघा नवरा बायकोने मिळून 1 लाखाचंच घर आणलंय. एक बेडरूम आहे, बाहेर बसायला एक खोली आहे, पाठीमागं किचन, 3च आहेत आणि बेडरूम मध्ये 4 जण राहतात. मुलं वर माळ्यावर झोपतात आणि ही दोघं खाली झोपतात. 4 सायकली आहेत. 20 किलोमीटर जायचं असं तर सगळे सायकलनं जातात. कारण त्यांना माहिती आहे की 2050 नंतर पृथ्वीवरची माणसाची जात संपणार आहे. हा विज्ञानाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्यामुळे पृथ्वी संपवण्यासाठी, कारण एक संस्कार असा असतो की माणूस नावाच्या जातीनं आपल्या जगण्यानं पृथ्वीचा अंत पुढे ढकलायचा असतो. मग हे 4 जण सायकलनं जातात. 50 किलोमीटरचा प्रवास असला तर हिरो होंडा गाडी येते करतात आणि 50 किलोमीटरच्या पुढचा प्रवास असेल तर तो एसटी न करतात. खूप श्रीमंत असलेली माणसं, म्हणजे ज्याला इम्पोर्टेड गाड्यांच्या मधून फिरलेली, हे 4 जण तिथं राहतात. माझा एक प्रश्न त्यांना असा होता की तुम्ही 4 एकाच खोली का राहता, मुलं वर आणि तुम्ही खाली झोपता, असं का करता? तर त्यांचं वाक्य खूप सुंदर होतं की मुलांच्या हृदयाचा ठोका आम्हाला 16 वर्षापर्यंत ऐकायचा आहे आणि मग आम्ही एका रूम मध्ये राहतो. संस्कार या शब्दाचा अर्थ त्यांना करायचा आहे, वडिलांच्याकडून जे वैभव द्यायचं आहे ते द्यायचं. मग 7 वर्षाच्या आतमध्ये आम्ही लेकरांच्या सोबत जे शब्द वापरतो, लेकरांना जी आम्ही पॉझिटिव्हिटी देतो, जी सकारात्मकता देतो, जे प्रेम देतो, ज्या भावना देतो, त्या 7 वर्षापर्यंत पूर्णपणे जर नाही दिल्या गेल्या आईवडिलांकडून तर ते लेकरू भविष्यामध्ये असुरक्षित होतं असं म्हणतात. मग 7 वर्ष घरात राहावं आणि 8व्या 9व्या वर्षी ते गुरुकुलाकडे जावं, त्यावेळची व्यवस्था होती. म्हणजे 9व्या वर्षी बाळ गुरुकुलाकडे जायच्या अगोदर एक विधी असायचा. त्या विधीमध्ये वडील आपल्या मुलाला गायत्री मंत्राचा दीक्षा द्यायचा, 8व्या 9व्या वर्षी द्यायचा. म्हणजे वडील आपल्या मुलाला गायत्री मंत्राची दीक्षा देण्याच्या लायकीचा तो व्हायचा, कारण तो पहिला गुरु असायचा. 9व्या वर्षी आताचा आपला वडील आपल्या मुलाला टच स्क्रीनचा मोबाईल देतो. काळामध्ये किती पुढे आलो बघा. आता सुद्धा कित्येक कार्यक्रमाला जातो, गेल्यानंतर सुद्धा कित्येक जणांच्या माना खाली असतात, नम्र असतात आपल्या मोबाईलवर. 8व्या 9व्या वर्षी जायचं ठरलं की वडील आपल्या लेकराला दीक्षा द्यायचा. यासाठी द्यायचा की त्याच्या वानं 8व्या वर्षी दीक्षा घेतलेली असायची आणि त्यावेळेपासून रोज हा 1008 वेळेला तो गायत्री मंत्र म्हणायचा. आणि मग मुलगा जन्माला आल्यानंतर तो 8 वर्षाचा होईपर्यंत त्याच्या पुरुष चरणामध्ये कुठंच फरक नसता, 1 दिवसाचाही गॅप नसायचा.
म्हणजे वडील पहिला गुरु असताना तो तितका पवित्र आणि तोही तितका शुद्ध असायचा आणि तो गुरु म्हणून पहिली दीक्षा लेकराला द्यायचा. आणि मग मुलगा निघाला गुरुकुलाकडे की ते सांगायचे की बाळा आता तू जाणार आहेस गुरुजींच्याकडे, तिथं तुला राहायचं आहेस, म्हणजे 24 वर्षापर्यंत तुला राहायचं आहे, तर तू आता घरात निघशील, उद्या पहाटे तुला निघायचं आहे. आम्ही गावातल्या एका कोपऱ्यातल्या घरामध्ये बसू, तुला आम्ही दिसणार नाही पण तुझा चेहरा आम्हाला दिसेल, कारण तू आता जायचं आहेस ते 24 वर्षी परत यायचं आहेस. त्या गुरुकुलामध्ये सुट्टी नसायची. सेकंड सॅटरडे, फोर्थ सॅटरडे, आई मिली, आईची आई मिली, बा मेला, बाचा बा मेला, अशी सुट्टी नसायची. दिवाळी सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी, अशी सुट्टी नसायची. एकदा बाळ्या घरी आला. घरी आल्यानंतर आजोबांच्या लक्षात आलं की गुरुजी त्याला परत शाळेत न्यायला आलेत. गुरुजींच्या लक्षात आले बाळ्या पळून घरी आला. आजोनी गुरुजींना बघितल्या नातवाला वाचवायचं म्हणून ते असं म्हटले की बाळ्या लपून बस, गुरुजी तुला शाळेत न्यायला आलेत. बाळ्या आजोबांना म्हटलं आजोबा तुम्हीच लपून बसा, तुम्ही मेलाय म्हणून मी सांगून आलो. 9व्या वर्षी 9व्या वर्षी ते बाळ निघायचं घरातून आणि त्याला सांगितलेलं असायचं की बाळा आम्ही गावातल्या कोपऱ्यातल्या घरामध्ये बसणार आहेत, दाराच्या फटीतून आम्ही तुझ्याकडे बघू, तुला परत यायचंय ते 24 वर्षी यायचं आहे, पूर्ण बदललेलं असणार आहे मॉडेल तुझं. आता गुटगुटीत चांगलं दिसायला देखणं, मिशा काहीच नाहीयेत, असं गोल चेहऱ्याचं छान असशील, पण ज्यावेळेला परत येशील 24व्या वर्षी त्यावेळेला पूर्ण मॉडेल तू. आता तू किशोर होऊन निघालायस, त्यावेळेला तरुण होऊन परत येशील. मग ते बाळ निघाय, पण जाताना आई वडील पुन्हा त्याला सांगायची की बाळा तू जाशील आचार्यांच्याकडे पोहोचील, त्यावेळेला आचार्यांचा प्रत्येक शब्द तुला प्रमाण मानावा लागेल. अरे जे सांगतील त्याप्रमाणे तुला आज्ञेचं पालन करावं लागेल. तुझे आई वडील सगळेच आचार्य असणार आहे, त्यामुळे तू निघितून, पण निघताना आचार्यांचा प्रत्येक शब्द तुझ्यासाठी प्रमाण असला. तो निघायचा मुलगा पहाटे वेळेला. आई वडील बघायचे त्या घराच्या फटीतून आपल्या लेकराकडे घोड्यावर बसलेला असायचा, निघायचा. त्याच्या चेहऱ्यावर कोणता ताण आहे का? कारण त्याला ठरवलंय आदल्या दिवशी आधी कित्येक दिवस त्याचं काउन्सिलिंग झालंय, त्याचं मन तयार झालंय आणि तो झालाय. संयम त्याच्या चेहऱ्यावर आहे. आपल्याकडे एक दिवस जरी निघाला तर 3-4 दिवस अगोदर रडारड, डबे भरताना हे भरू का ते भरू, बाळ्याला हे आवडतं, बाळ्याला ते आवडतं. बाळ्या कॉलेजला जरी गेला तरी बाळ्याचे डबे, आणि आम्ही अपेक्षा करतो की हे घडलं पाहिजे, आमचं कार्ट घडलं पाहिजे. आणि मग कोपऱ्यामध्ये चेहऱ्यावर त्या लेकाच्या संयम दिसला, निष्ठा दिसली. परत यायचं नाही, शिक्षणाचं आहे, तापायचं आहे, तपश्चर्येनं स्वतःला घडवायचं आहे, हे त्याच्या मनामध्ये बिंबलेलं असलं की तो निघून जायचा आई वडिलांच्या समोरून. आणि मग प्रवास करून पहाटे वेळेला तो गुरुदेवांच्या समोर यायचा, त्या आश्रमाच्या समोर यायचा. गुरुदेव बाहेर यायचे आणि त्याला सांगायचे की बाळा अंगावरचे कपडे काढ, फक्त लंगोटी घाल आणि आश्रमाच्या दारामध्ये डोळे मिटून पाठीचा कानात ताट करून बस, आणि जोपर्यंत मी तुला हाक मारत नाही तोपर्यंत तू डोळे उघडायचे नाहीत. ती तुझी प्रवेश परीक्षा आहे. आताची प्रवेश परीक्षा कशी असते, बापाच्या खिशात पैसा किती आहे फी द्यायला, त्याच्यावर प्रवेश परीक्षा असते. कारण आम्ही ठरवून ठेवलेलं असतं या शाळेत घातलं तर कार्ट कलेक्टर होणार आहे, ह्या शाळेत कार्ट घातलं तर राष्ट्रपती होणार आहे, असे शाळेंच्यावर मी शिक्के मारलेले असतात. मग त्याच्यासाठी कोणताही पैसा मोजायला आम्ही तयार असतो. जणू राष्ट्रपती किंवा IAS अधिकारी झालं तरच सुखी आणि चांगलं जीवन येतं, असे काहीतरी खुळ्या कल्पना आमच्या मनामध्ये असतात. मगाशी खूप छान महाराजांनी सांगितली जगण्याची समृद्धी नेमकी कशामध्ये. तो बसायचा मुलगा दारामध्ये, मुलं 4 ते 6चं आपलं ध्यान, योगा प्राणायाम आणि ध्यान संपून 6 वाजता मुलं बाहेर यायची, खेळायची. आणि खेळताना त्या मुलाला वाटायचं की अरे माझ्यासारखीच मुलं आहेत, बाहेर डोळे उघडावेत.
पण काल निघताना आईवडिलांनी सांगितलेलं असायचं की बाळा डोळे नाहीत उघडायचे, बाळा आचार्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द प्रमाण मानायचं, आणि आचार्यांनी तर सांगितलेलं असायचं की डोळे उघडायचे मी सांगितल्याशिवाय. बाळ तसंच बसत. मुलं 7, 7:30, 8ला आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपला नाश्ता करायला सुरुवात करायची आपापल्या झोपडीमध्ये. नाश्त्याचा वास आला की त्या प्रवेशासाठी आलेल्या बाळाच्या मनामध्ये भूक लागलेली असायची. कालचा दिवसभराचा प्रवास, ताण, पोटात भूक आणि तो वास. जसं आपण सकाळी गेलो लग्नाला किंवा रिसेप्शनला की पाठीमागं बफेलो सिस्टीम असते, बुफे उभं राहून चरणे. मग हे तिकडं आम्ही शुभमंगल कार्यासाठी जातच नाही, तिकडं चरणारी जात असते ती. म्हणजे मगाशी महाराज म्हटले की पूस नाही, शेपटी नसलेलं आम्ही आहो माणसं, ती सारखं त्या बुफेकडे जात असते, सारखं चरायला तिकडे जात असते. त्याला शिकलं जातं की नाही बाळा, गुरुजींचा आवाज नाही आला, भूक लागलेली असली तरी डोळे नाही उघडायचे, कारण अजून प्रवेश तुझा फायनल नाहीये झाला. पुन्हा मुलं जायची, मुलांचा अभ्यास सुरू व्हायचा, पुन्हा 12 वाजता मुलं यायची बाहेर, जेवण सुरू व्हायचं, जेवणाचा वास. आणि त्या सुद्धा मुलाला वाटायचं की उठावं. जेवणाचा कालावधी निघायचा. 3-4 वाजता सिनियर जो मुलगा असायचा त्या आश्रमातला, मोठा मुलगा जो असायचा, तो मुलगा बाहेर यायचा. त्याच्या अंगामध्ये, त्याच्या हातामध्ये गुळाचं पाणी किंवा मध व्हायचं आणि तो बाहेर घेऊन यायचा आणि प्रवेश घ्यायला आलेल्या मुलाच्या अंगावर त्याचे थेकायचं मधाचे. ते मधाचे थेंब आणि ते गुळाचं पाणी खाण्यासाठी मुंग्या त्या बाळाच्या अंगावर चढायच्या. परी सुरू असायची, वर्ष 9. आणि मग मुंग्या निघून गेल्या त्या लेकराच्या अंगावरचं सगळं गोड पाणी आणि ते मध असेल तर खाऊन झाल्यानंतर निघून गेल्यानंतर गुरुदेव यायचे 4 वाजता आणि त्या बाळाला हाक मारायचे, लेकरा उठ. आणि मग बाळ हलायचं, हादरायचं. तपश्चर्या पूर्ण झाली असायची, प्रवेश परीक्षा संपलेली असायची. आणि मग गुरुदेव त्या लेकराला खांद्यावर घ्यायचे आणि म्हणायचे, चल बाता, इथून पुढे मीच तुझा बाप आहे, मीच तुझी आई आहे. आणि 24 वर्षापर्यंत गुरुदेव लेकराचा सांभाळ करायचे. मग या 24 वर्षामध्ये त्या गुरुकुलाची दिनचर्या कोणती असायची? 4ला उठणं असायचं. म्हणजे संस्कारामध्ये सगळ्यात पहिला भाग कोणता असेल तर आम्ही कधी उठतो, आमचं घर कधी उठतो. आपल्या घराचं आता सांगायला नको, घर आपलं कधी जाग होतं. जरी आपण संस्कारात खूप वाक्य ऐकलेली असते, लवकर उठे लवकर निजे, त्याच्या घरी सरस्वती लक्ष्मी माळ घाले. 12-1 वाजेपर्यंत टीव्ही बघणारी माणसं काय सकाळी उठणार आहेत लवकर? टीव्ही नसला तर मोबाईल आहे. कधी कधी अगोदर बंब्या उठतो, तो बंबात जाळ घालतो, मग घर उठलं तर उठलं, इतक्या उशिरा उठतो. आणि आम्हाला ऋषींनी काय सांगितलं की ऋषी मुनींनी सांगितलं की उठणं कसं असावं. रात्री 4 प्रहरामध्ये कधी उठावं? ऋषी म्हणायचे की पहिले प्रहर सब कोई जागे. पहिल्या प्रहरामध्ये सगळे जाग्यात. 6 ते 9 आपल्या सगळ्या मालिका 6 ते 9च आहेत ना. ती सध्या काय करते, लागी झालं, निष्ठेनं मालिका आमच्या घरात बघितल्या जातात. माझ्या आयानो, माझ्या बहिणो, माझ्या घरामध्ये टीव्ही नाहीये. लग्न ठरलं त्याच्या आधी माझी बायकोची भेट मी घेतली. बायकोला सांगितलं आपल्याला चांगलं आई वडील व्हायचं आहे, आपल्या घराचं थिएटर नाहीये, कायचं आपल्या घरात टीव्ही असणार नाहीये. माझ्या बायकोनं मान्य केलं माझ्या घरात टीव्ही नाहीये, कारण त्यावेळेला टीव्हीचा मी लॉंग फॉर्म करायचो. टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळं व्यक्तीचं, कुटुंबाचं आणि समाज. आज मला नातू झाले तरी माझ्या घरामध्ये टीव्ही नाहीये. माझ्या घरात आला तर 13,000 माझी पुस्तकं आहेत, माझी पोस्ट सुद्धा वाचतात, विधी ते पाळीत. पण आमचं खूप प्रेम त्याच्यावर. 6 ते 9 आपलं बातमी वाचली असेल आपण, त्या पुण्यामध्ये वडीलधारी माणसं जशी वागतात तशी पुढची पिढी वागते. पहिले प्रहर सब कोई जागे, 6 ते 9. आता 2 दिवस तर जागेर होचाच कार्यक्रम आहे. घरातली लाईट लावून दरवाजा उघडा ठेवायचा उद्या रात्री परवा रात्री. मग बाहेर चपलांचा आवाज आला की खाकरून सांगा जागा आहे. आणि मग सतीचं वाण ज्याला आपण म्हणतो ते मत टाकायला आम्ही जाणार. ते रात्रीचं पोच झालं तर
नाही तर दुसऱ्या दिवशी 4 वाजेपर्यंत जाणारच नाही, पडणारच नाही. 6 ते 9 सब कोई जागे. दुसरे प्रहर जागे भोगी असं म्हटलं. दुसऱ्या प्रहरामध्ये भोगी जागे असतात. रसामंडळ, ढाबा, भोगी, कुपनवाले आत्ता असेल ना. दुसरे प्रहर जागे भोगी, तिसरे प्रहर तस्कर जागे और तिसरे प्रहर जागे रोगी असं म्हटलं. तिसऱ्या प्रहरामध्ये चोर जागे असतात आणि रोगी, झोपच लागत नाही. चौथे प्रहर जागे योगी असं म्हटलं. आणि चौथ्या प्रहरामध्ये योगी जागे असतात. मग गुरुकुलामधली ती लेकरं उठायची ती चौथ्या प्रहरामध्ये उठायची. मग स्वतःला शुद्ध शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकासासाठी ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्यासाठी पहाटे जागणं. संस्कारामध्ये पूर्वी असं म्हटलं जायचं की तुम्ही आंघोळ कधी करता, त्याच्यावर सुद्धा पहिला संस्कार आहे म्हटलं. म्हणजे असं आपल्या अलीकडच्या घड्याळानुसार म्हटलं तर 4 वाजता जो आंघोळ करतो तो ऋषी स्नान करतो असं म्हटलं. 5 वाजता जो आंघोळ करतो त्याला माणूस स्नान असं म्हटलं. आणि 6 वाजता जो आंघोळ करतो त्याला राक्षस स्नान असं म्हटलं. आपण कोणतं करतो सांगण्याची आवश्यकता आहे का? आपण असं म्हणू की 6च्या आत स्नान आपण करू, 6 ते 7 आंघोळ आपण करू. संज्ञा बदलू आपण. स्नान म्हणजे कोणी उठलेलं नसतं, आपली कपडे आपल्याला सापडतात म्हणून स्नान त्याला आपण म्हणू. 6 नंतर सगळं घर उठलेलं असतं, कोणाचं कोणाला काही सापडत नाही, घोळात घो म्हणून आंघोळ आपण म्हणू. 6 ते 7. आणि 7 नंतर रेडा धुतला काय ह्याला धुतला काय काय फरक पडत नाही. म्हणजे आमचं घर जाग कधी होतच. पहिले प्रहर सब कोई जागे. सकाळी लवकर उठल्यानंतर तो विधी आमच्यामध्ये होतो. म्हणजे सूर्य उगवायच्या आत जो जागा होतो त्याच्यासाठी सूर्य त्याला तेज देण्यासाठी बघत असतो असं म्हटलं. सूर्य उगवायच्या आत जे जागे होतात त्यांच्यासाठी. म्हणजे 6 ते 9, 3 ते 6ला सूर्य उगवला. सूर्याचे किरण पृथ्वीवर पोहोचले की कर्मयोग सुरू व्हायचा. 3 ते 6 पहाटे ज्ञानयोग असायचा. चित्ताची शुद्धता असायची, चित्ताची शांतता, त्यासाठी जे करावं याचं त्या गोष्टी केल्या जायच्या. आणि शुद्ध चित्तामध्ये दिवसभर कर्मयोग, 64 कला, 6 शास्त्र. तिथले गुरुजी जे होते त्या गुरुकुलातले ते D.Ed B.Ed मधले नव्हते. उद्गामी शिक्षण पद्धती, अवगामी शिक्षण पद्धती, सोप्याकडून अवघडाकडे, अवघडाकडून सोप्याकडे ही शिक्षण पद्धती नव्हती. 72 वर्षाच्या वरचे शिक्षक असायचे. ते कसे असायचे? आंबूल. दिवसभर कला, 64 कला, 6 शास्त्र. आणि संध्या व्हायची. संध्याकाळी मग आचार्य, संध्याकाळी गुरुदेव या शिष्यांसमोर घेऊन बसायचे आणि मग त्यांच्या समोर प्रश्न टाकायचे. त्या प्रश्नाची उत्तरं त्यांना जिज्ञासू करायचे ते. आणि त्यांना प्रश्न विचारायचे, ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचे आणि त्या शक्तीवर भक्ती करण्याचं ज्ञान त्यांना द्यायचे. म्हणजे संध्याकाळच्या त्या निरंजनाच्या प्रकाशामध्ये गुरुदेव एकरांना प्रश्न विचारायचे की बाळानो, संध्याकाळी प्रवचनामध्ये विचारायचे की बाळानो, रात्री तुम्हाला झोपवतो कोण? सकाळी तुम्हाला उठवतो कोण? तुमचं खाल्लेल्या अन्न पचन कोण करतं? पचन झाले अन्नाचं रक्त कोण करतं? तुम्हाला उठवतं कोण? झोपव कोण? रात्री झोपताना सगळं विस्मरण तुझं कोण करतं? सकाळी विटल्यानंतर तुम्हाला तुझी बुद्धी परत कोण देतं? रात्री थकलेलं शरीर सकाळी ताजं ताजं कोण कर? कुठला चार्ज आहे? कोण करतो तुम्हाला? आंब्याच्या फळामध्ये रस कोण भरतं? डाळिंबीच्या दाण्यामध्ये दाणे कोण भरतं? ही अखंड प्रश्नावली गुरुदेव एकरांना विचारायची की बाळानो, कोण करतो? कोण आहे? चाले शरीर कोणाची आहे सत्य? कोण बोलवी हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. कोण करतं बाळानो? आणि ती मुलं विचार करायची की खरंच कोण करतंय? कोण करतं? आणि मग त्याला एकानं समजायचं हे सूर्य, चंद्र, तारे हे अधांतरी काय? हे एकमेकांशी टक्कर का घेत नाही? हे गेली अनंत वर्ष अशीच काय? त्यांच्या व्यवस्थेमध्ये कोणताच बदल कसं काय नाही झाला? ही कोणती व्यवस्था आहे? आणि तशीच व्यवस्था मानवी जीवनाला सुद्धा आहे का? मग ती कोणती असेल? मग गुरुदेव रात्री त्या लेकरांना जिज्ञासू ज्ञान घेण्यासाठी
त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण करायचे. 20व्या वर्षी बाळ दीक्षांत समारंभ झाला, त्यांच्या कलेमध्ये पारंगत झाला, तो बाहेर आला की शेवट दीक्षांत समारंभ मंडपामध्ये झाला तरी आणखीन शेवटची प्रॅक्टिकलची परीक्षा असायची. कारण आमच्यासारखे पोपट खूप आहेत बोलणार, आचरणामध्ये काहीच नाहीये ना. मग गुरुजी गुरुकुलातून बाहेर झाल्यानंतर, बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी रस्त्यावर एका झुडपामध्ये बसायचे, लपून बसायचे. मुलं त्या रस्त्यावरून आली, शिक्षण पूर्ण झालेलं असायचं, मुलं त्या रस्त्यावरून निघाली की रस्त्यावर काटे टाकायचे गुरुदेव. 20 वर्ष पर्यंत गुरुदेवांच्या जवळ राहिलेलं अजून कच्चं मडकं असणारं लेकरू ज्या वेळेला जायचं त्या काट्याजवळ, त्या काट्याला शिव्या द्यायचं. कोण असेल? लाज नाही वाटत रस्त्यावर काटे टाकताना? तो शिव्या द्यायचा आणि ती काटावरून उडी टाकून तो पुढे निघून जायचा. दुसरा यायचा, तो या बाजूने जायचा. केलंय सगळं, लाज नाही वाटत? तिसरा यायचा, तो काटे काढायचा बाजूला, दूर ठेवायचा. तो असं म्हणायचा की काय सांगावं, अंधार होणार आहे, माझ्यानंतर येणाऱ्याच्या पायामध्ये काटे उडतील, कुणी का ठेवलेले असेनात, मला रस्ता स्वच्छ करायचा. आणि मग एकटंच लेकरू परीक्षेमध्ये पास गुरुकुलाच्या, आणि बाकीच्या दोघांना पुन्हा वायडी इयर ड्रॉप त्याचा, मग पुन्हा ते माघारी यायचं. म्हणजे दीक्षा पूर्ण झाल्यानंतर शिक्षण शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की नॉलेज रूपांतर, इन्फॉर्मेशनचं रूपांतर नॉलेजमध्ये झालं पाहिजे आणि नॉलेजचं रूपांतर विजडम मध्ये झालं पाहिजे. गुळ गोड आहे, दिस इज इन्फॉर्मेशन, माहिती आहे. गुळ जिभेवर ठेवल्यानंतर गुळाच्या गोडीचा जो अनुभव येतो नॉलेज असं म्हणायचं. आणि गुळाचा उपयोग चिक्कीमध्ये कसा करायचा, पूर्णाच्या पोळी कसा करायचा, दॅट इज विजडम. म्हणजे संत, आम्ही जे ज्ञान घेतो आहे, जी काही माहिती आपल्याला मिळते आहे ती व्यवहारामध्ये आपल्याला वापरता नाही. आता चिक्कीमध्ये किंवा पूर्णाच्या पोळीत, पूर्णाची पोळी करायला सुगरणच लागते ना, असं एऱ्या गबाळ्याचं कामच नव्हतं. पहिल्यांदा ती पूर्णाची पोळी ज्या वेळेला एका इंग्रज अधिकाऱ्याला वाढी एका सुगरणीनं, ते तर कळायचंच बंद झालं. ते ना फक्त प्रश्न विचारा, हाऊ दिस पुरण गेट्स इनसाइड मध्ये. तिथे ती सुगरण म्हणली त्याला भारतात जन्म घ्यावा लागतो त्याच्या, कारण ती पोळी यायला सुद्धा, चांगली यायला सुद्धा सुगरणच लागते. नाही तर जर पुरण हित हिमालय, हित सह्याद्री, हित आरवली असेल तर ती पोळी नाही नीट. आपला मुद्दा झाला बाहेर येतं लेकरू, ते गेलं समाजामध्ये की 24 वर्षानंतर ते स्वतःच्या पायावर उभं राहायचं. कुठल्या तरी एका कलेमध्ये ते पारंगत झालेलं असायचं. ते कुणाच्या सतरंज उचलायचं नाही, कुणाचा झेंडा हातात घ्यायचं नाही, कुणाचा की जय करायचं नाही. ते लग्न करण्याच्या लायकीचं झालेलं आहे. त्या कलेमध्ये पारंगत झाल्यामुळं तो स्वतःच्या पोटाची खळगी, आईवडिलांच्या पोटाची खळगी, आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या पोरांची खळगी भरण्याच्या लायकीचं ते झालेलं असायचं. आता माझ्या गावामध्ये 35-40 वर्षाची पोरं आहेत. MSc, PhD, इंजिनियर तर ढीग. नोकरी नाही, 35 वर्ष झाली. सकाळी 11 वाजेपर्यंत स्टँडवर येतात, तिथं हॉट आहेत. ट्रम्प तात्या काय करावं, पंतप्रधानांनी काय करावं, मुख्यमंत्र्यांनी काय करावं, बार चर्चा. शिक्षण एवढं पूर्ण झालं आणि जायला तयार नाहीत. 35 वर्ष नोकरी नसल्यामुळं छोकरी नाहीये. 150 पोरं माझ्या गावात. प्रवाह बघा, आणि गुरुकुलातून लेकरू बाहेर आल्यानंतर तितक्या क्षमतेच, त्या ताकदीच ते झालेलं असायचं. मग त्यांना शिकवणारे कोण असायचे? त्याचे फक्त शिक्षक. सांगतो आणि आता आपल्याकडे येतो. 72 वर्ष म्हणजे दुसरा गृहस्थाश्रम असायचा. गृहस्थाश्रमानंतर वानस्थाश्रम असायचा. म्हणजे 48 संसाराची वर्ष, 24 गुरुकुलातली वर्ष, 72 वर्ष पूर्ण झालेला त्या गुरुकुलामध्ये यायचं शिकवायला. तो शिक्षक असायचा. बीएड, डीएड, एमएड नो, सेट, नेट नो. म्हणजे आयुष्याचा अनुभव घेतलेला माणूस त्या लेकरांना शिकवायला यायचा, त्या गुरुकुलामध्ये यायचा आणि तो शिकवायचा. आपल्या जवळचं वैभव पुढच्या पिढीला द्यायचं. ते शिक्षक असायचे. हजारो वर्ष निघून गेली, आता आम्ही या काळामध्ये आलो. आता आपल्याला संस्कार, आत्ताच्या काळात ते संस्कार, त्याच्यामुळं परिस्थिती ती त्या काळातली परिस्थिती. त्यावेळेला पोटाची भूक आणि शरीराची भूक.
जास्त नव्हतंच त्यावेळेला, पंचवार्षिक वगैरे नव्हतंच ना. लोकशाहीमुळं आपला माणूस यंगेस्ट ठेवला या लोकांनी. ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिका असू द्या, आमदारकी खासदारकी, 6 महिन्याला ह्या ठेवलीच इलेक्शन. ह्या मोकळा असताच कामा नये, सारखा की जयमध्ये तो असलाच पाहिजे अशी व्यवस्था केली. आता बदललेल्या व्यवस्थेमध्ये, त्या समाज व्यवस्थेमध्ये ती व्यवस्था ऋषीमुनींनी संतांनी केली होती. आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं फक्त थोडंसं भान आपल्याला द्यायचा प्रयत्न करतो. फ्युचरॉलॉजी, भविष्यातल्या माणूस नावाच्या जातीच्या उन्नतीविषयी काम करणारी जगभरातले अनेक विचारवंत आहेत. त्या विचारवंतांच्या म्हणण्यानुसार आपण ज्या कालावधीमध्ये राहतो त्या कालावधीचं नाव काय, कोणत्या कालावधीत राहतो, आणि आत्ताची कुटुंब संस्था किती विचित्र. तो असं म्हणतो की माणसाच्या विकासाच्या लाटेमध्ये 3 लाटा आल्या. पहिली लाट अंधाराची होती, दुसरी लाट 1990 पर्यंत आली, विज्ञानाचा शोध लागला, गावं कुटुंब निर्माण झाली, 1990 पर्यंत आली. आणि 1990 नंतर समाज व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था बदलली. 90 नंतर जो बदल झाला जगभरामध्ये, त्या संस्कृतीला खाऊजा नावाची संस्कृती आली. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. म्हणजे सेंट, पावडर, फेअर अँड लवली वाडी वस्तीवर सुद्धा मिळू लागली. सौंदर्य प्रसाधनं वाडी वस्तीवर येऊन पोहोचले. बायर्स मार्केट तयार झालं. चंगळवादाचा विकास झाला. आता आणखीन मी आपले बोलतो, 1990च्या अगोदर कुटुंब संस्थेवर काम करणारी माणसं असं म्हणतात, 1990च्या अगोदर व्यक्तीवर कुटुंब आणि समाजाचा प्रभाव होता. म्हणजे मी इंद्रजी देशमुख, आमदाराचा मुलगा, देशमुखाच्या घरात जन्माला आलेला मुलगा, 66 माझी जन्मतारीख. मी जर समाजात असा गेलो आणि एखाद्याला शिवी दिली त्यावेळेला, तर गावातला कुठलाही माणूस माझ्या थोबाडीत मारू शकत होता. याचं कारण मी गावाची प्रॉपर्टी होतो, फक्त देशमुखाची प्रॉपर्टी नव्हतं. समूहवाद होता, कुटुंबाचा प्रभाव होता, समाजाचा प्रभाव होता. माझ्या घरामध्ये त्यावेळेला म्हणजे पण 1990 नंतर व्यक्तिवाद सुरू झाला. म्हणजे व्यक्तीवरचा, कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव संपला. 1990 पर्यंत हम दो हमारे माँ बाप फेक दो ही व्यवस्था होती. त्यावेळेला 2च मुलं, चौकोनी कुटुंब असलं. आता हम दो हमारा एक बजाज, एकच कार्ट घरात असलं पाहिजे, एकच बाळे आणि एकच बाळ घरात असली पाहिजे. आणि आता मी समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे आलो. सुळ महाराजांनी इतका अवघड विषय दिलाय की आताची जी कुटुंब संस्था आहे, कुटुंब संस्थेचे प्रॉब्लेम्स किती आहेत. म्हणजे मी ज्या काळात जन्माला आलो, आम्ही 3 पिढ्या एकत्र होतो. म्हणजे आम्ही 4 भाऊ, 5 बहिणी, माझ्या वडिलांचे, चुलत्यांची 3 मुलं, 1 मुलगी, इतकं मोठं कुटुंब आमचं होतं. आणि त्या काळात काही विधवा आमच्या घरात होत्या 3. जवळजवळ 60-70 माणसांचं कुटुंब आमचं होतं. मग एक गोकुळ होतं. बाहेर कुणी शी दिली, अपमान केला, दुःख झालं, घरात पळत आल्यानंतर 8-9 वर्षापर्यंत आम्हाला कळत नव्हतं की आई कुठली आणि काय कुठली. कारण त्या दोघींचंही प्रेम सारखंच असायचं, भेद नव्हत्या खऱ्या. कारण घरात आल्यानंतर आईचा पदर हे मनातलं सगळं मळप दूर करण्यासाठी वापरला जायचा. आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घरात आल्यानंतर कोण पण असू दे, कुणाच्याही पदराखाली जाणं, केवढी मोठी कुटुंब व्यवस्था होती. कुटुंब व्यवस्थेला एक पर्गेशन असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. म्हणजे दुःखाचा निचरा करायची सगळ्यात मोठी संस्था कोणती आहे, ती कुटुंब संस्था. घरं इसकटली, बाद झाली. कारभार त्या एकत्र कुटुंब पद्धतीतला कारभारी दिवाळीला ज्या वेळेला जायचा त्यावेळेला कपडे कधी एकट्याला नव्हता. तो कपडे घ्यायचा धाकट्या भावाला, भाऊजाईला, पुतण्याला घ्यायचा, स्वतःला कधी घेत नव्हता. एकत्र कुटुंब पद्धतीतला कारभारी वळकायची खून कुठली व्हायची, ज्याच्या धोत्राला 17 गाठी आहेत, ज्याचं पायतान 15-16 वर्ष कधी बदललेलंच नाही. रात्रंदिवस पुतण्याचा आणि भावाचा विचार करणार असायचा तो कारभारी असायचा. घर जिवंत त्यामुळे होती, फुटली होती, इसकटली नव्हती. भावाभावांचं नेमकं प्रेम होतं एकमेकांचं. काळ बदलला, ही सगळी संपली ना. कारभारीण पण घरातली तशीच असायची. सगळ्यांच्यावर जीवापाड प्रेम.
सगळे कार्यक्रम एकत्र. आता आम्ही यावर्षी युवा शिबिराला एक तेरवाडचं आम्ही कुटुंब आणलंय. माळी समाजाची आहेत. 4 भाऊ एकत्र राहतात. 37 माणसं घरात आहेत. 20 गुंठ रान होतं. 87 एकर जमीन आहे. घरात 12 मोटरसायकली आहेत आणि 8 4 व्हीलर आहेत. कुणी नोकरी करत नाही. सगळे शेतात राबतात. घर म्हणजे काय असतं? आम्ही त्या बाबांना प्रश्न विचारला, बायका कळवत नाही त्या का एवढ्या मोठ्या घरात काम करून करून? आजोबा एवढंच म्हणलं, लई तन करायला लागली तर माहेरला पाठवायचं महिनाभर. इकडे गेलं की टाकतीन येत माघारी म्हणले. पुण्यातच म्हणजे ह्यो जो हाय अनुभव ज्याला आपण म्हणतो तो त्या घरात होता. नेमका अनुभव आणि त्या अनुभवाचे घर म्हणजे वाटतं आपल्याला त्यावेळेस सुद्धा. आणि आता काळ बदलला. आम्ही आता एकटे आणि आता ह्या व्यवस्थेमध्ये आता कशी गरज आहे? तुमची माझी घर कशी झाली? एकच बाळ आहे. त्या एकाच बाळावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला त्यात सचिन तेंडुलकर करायचा आहे. तो सामीतला हिरो काय त्याचं नाव तो करायचा आहे. म्हणजे त्याच्यात अभिनेता, त्याच्यात गायक, त्याच्यात एकाच कार्ट्यात सगळ्यापासून झोपेपर्यंत आणि आई वडिलांनी तनातान. खर तर निवड करत असताना, बाळाच्या भविष्याचा विचार करत असताना, ते बाळ वाढवत असताना संस्कारासाठी आधुनिक मानसशास्त्रानं एक सूत्र सांगितलं की आता एकच बाळ तुमच्या घरात आहे ना, तर त्याची वाढ करत असताना एक सूत्र सांगितलं की दूध, तूप, शिरा, मासा हे जन्माला आल्यापासून ते बाळ असं वाढवा. पहिलं सांगितलं दूध म्हणजे फार दुर्लक्ष करू नका. बाळ्याकडं किंवा बाईकडं दुर्लक्ष करू नका. म्हणजे त्याला धमक्या देऊ नका. नीट वाग, धमक्या देऊ नका. तू म्हणजे त्याची तुलना करू नका. आता तर तुलनेचं तर लईच चालू आहे याड. म्हणजे 10वी लेकरू आपला 98% मार्क्स पाडून घरात आला आनंदानं की ते दाखवतंय आई बाबा आलो 98% मार्क्स पाडून आलो. आई बाबा त्याला विचारतात पलीकडच्या राजाला किती पडले? ती म्हणते 99%. एका क्षणात 98%चा आनंद, घरातला 0. तुलना, सारखी तुलना. तेरी साडी से मेरी साडी सफेद कैसी, तुझ्या साडीपेक्षा माझी साडी सफेद कैसी. घर की बडे शान पडो की जले जान. म्हणजे ओनिडाच्या टीव्हीची जात आहे. दुर्दैवानं या देशात जाहिराती सुद्धा द्वेष आणि मत्सरावर आहेत, तुलनेवर आहेत. ओनिडाची टीव्ही घरामध्ये घेतला की शेजारी जळल आणि आमचं सगळं संत साहित्य सांगतं की सगळ्यांच्यावर प्रेम करा, भेद कोणाच्यावर करू नका. लिननच्या कपड्याची जाहिरात आहे. माझ्या अंगावर आता लिननचा शर्ट आहे. तिची जाहिरात काय? बघतोस काय रागानं, लिनन घातलंय वाघानं. लिनन घातलं तर वाघ आणि दुसरी कपडे घातली तरी. तुलना करू नका. दूध, तूप, म्हणजे परस्पर निर्णय घेऊ नका. म्हणजे त्याची पात्रता इजियर व्हायचे तर तुम्ही त्याचे निर्णय घेऊ नका ना. तू मेडिकल जा, इकडे जा, तिकडे जा, परस्पर त्याला एकत्र घ्या त्याचे निर्णय. दूध, तूप, शिक्के मारू नका. तू ना असाच, तू कधी उधरायचं नाही त्याच्यावर शिक्के मारू नका. समज दूध, तूप, रा म्हणजे रागावू नका, मा म्हणजे मारू नका आणि सा म्हणजे सारख्या सूचना करू नका. हे सूत्र सांगितलं आत्ताच्या ह्याच्यात. त्या घरात एकच कार्ट आहे, दोघांना सांभाळायचा, कारण 3 पिढ्या एकत्र राहत नाहीत ना. मग त्या पिढीमध्ये ह्या गोष्टी आपण घालाव्या असं म्हटलं. मुद्दा असा आहे, कारण मी ज्या कुटुंबामध्ये राहिलो त्या कुटुंबामध्ये सकाळची गोष्ट वेगळी असायची. दुपारी जेवताना सुद्धा संस्कार या शब्दाचा अर्थ की जेवताना माझी आई, माझे वडील म्हणायचे, बाळा प्रार्थना कर, मुखी घास घेता करावा विचार, पक्षासाठी हे अन्न मी सेवणार, घडो माझी हातून देश सेवा, म्हणून मला नवी शक्ती देवा, अन्नपूर्णे सदा पूर्णे. ते अन्न तुझ्या ताटामध्ये जे दिलेलं आहे अन्न, त्या कृतज्ञता व्यक्त कर आणि मगच अन्नाचं सेवन कर. ती आई, माझी आई त्यावेळेला सुद्धा एक दुसरी दीक्षा देत होती, दुसरा संस्कार करत होती जेवताना की बाळा 2 घास कमी खा. कारण गावातल्या 2 घरामध्ये आज चूल नाहीये पेटलेली. बरं 2 घास कमी भेटले तर त्या घरातल्या लेकरांना आपल्याला साहित्य पाठवा येईल. एकाच वेळेला ती आई वेष्टीचं समष्टीचं नातं जोडायची. जेवत असताना कृतज्ञता, अवघ्यांचा कुणी या गावामध्ये उपाशी झोप नाही पाहिजे,
ही व्यापकता त्याच्यामध्ये असते. संध्याकाळ व्हायची आणि सांजवात लावली जायची घरामध्ये, आणि सांजवात लावल्यानंतर त्यावेळेला एक प्रार्थना असायची. मी माझ्या घरात आम्ही 3 पिढ्या एकत्र तुळशीच्या समोर तो दिवा लावल्यानंतर प्रार्थना व्हायची, मंगलमय नाम तुझे सतत होऊ दे. आणि त्या प्रार्थनेतली शेवटची प्रार्थना असायची, घरामध्ये अख्खं घर म्हणायचं, दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोतीहार दिवा जळू दे सारी रात. घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य होऊ दे. मी ह्या प्रार्थनेचा अर्थ समजण्यासाठी व्यसनमुक्ती संघामध्ये तात्यांच्या बरोबर किंवा लेकरांच्या सोबत गेले 20-25 वर्ष की या प्रार्थनेमध्ये शेवटची वाक्य का वापरली असावीत. म्हणजे घरातली पीडा बाहेर जाऊ दे, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे, आणि घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे, असावं त्याच्यामध्ये. माहित होतं त्या घरधनिनीला ही बाहेर जाऊन दारू पिणार आहे, गुटखा खाणार आहे, मावा खा, ही जी संगत नाही चांगली. व्यसनाच्या मजेसाठी बाहेर गेल्यानंतर हे मेलं अर्धवट मध्ये. संसाराचा गाडा शेवटपर्यंत नाही रेटला, पोरांची लग्न, पोरींची लग्न, नातवं मांडीवर खेळेपर्यंत हे नाही जगलं, तर भातुकलीच्या खेळातला राजा निघून गेल्यानंतर राणीला पाठीमागं काय सोसावं लागतं हे सांगण्यासाठी प्रार्थनेमध्ये, संध्याकाळच्या प्रार्थनेमध्ये ती घरधनीन सांगायची, धन्या नीट वाग, मध्ये नको जाऊ, व्यसना आहारी जाऊन राणीला तडफडावं लागतं ना संसार पूर्ण करताना. ती तुला नाही कळायचं म्हणून घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे, ती प्रार्थना होती. काळ बदलला, आम्ही इथपर्यंत मी मगाशी म्हटलं. मग आता संस्काराला सुरुवात 7-9 ज्या ज्या आयांनी दिव्य आपली लेकरं तयार केली त्यांनी कोणकोणते नेमके संस्कार कोणकोणते त्यावेळेला केले. मी ज्या वेळेला विचार करतो की संस्कार ती बरोबर नसताना, थोडेसे दूर असताना, ज्यायाने आपली लेकरं प्रसिद्ध केली आपल्या क्षमतेनं, आई वडील होऊन, माता कुंती, सुभद्रांगी, शकुंतला, आणि 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्याचं नाव उलट केलं, तर जो राजा अखंड आयुष्यभर जीवाशी खेळला, जिच्या जीवावर, असे कोणते संस्कार होते. म्हणजे आपल्या लेकराला संस्कार देत असताना त्या संस्कार या शब्दाचा अर्थ ज्या त्यावेळी तो शब्द, ती कृती नेमकेपणानं पुढच्या जीवावर प्रहार आघात करून त्याला मार्ग दाखवते, त्याला संस्कार असं म्हणायचं. योग्य वेळी योग्य शब्द योग्य कृती करून त्या लेकराला घडवणं, असं कोणतं आहे. वय वर्ष 9 आहे राजांचं. बेंगलोरमध्ये मुक्काम आहे राजांचा. शहाजीराजे तिथं आहेत. मासाहेब रात्री दूध द्यायच्या झोपायच्या वेळेला, त्या दिवशी रात्री मासाहेब दूध द्या गेलेत. दूध देत असताना मासाहेबांच्या लक्षात आलं की शिवछत्रपतींच्या कॉटच्या खाली माती आहे. मासाहेबांनी प्रश्न विचारला की राजे, माती कशी काय आली कॉट खाली? आपण कुठं गेला होता का? राजे आयुष्य आपल्या आईशी कधी खोटं नाहीत बोलले. तुमच्या घरातलं कार्ट 13व्या वर्षापासून खोटं होतं. 13 एज सुरू होतं, 13 to 19. म्हणजे हे आईबापाशी खोलण्याचं वय आहे सगळ्यांचंच. इथं जे असतील माझ्या वयाचे किंवा आणखीन, त्यांनी स्वतःला विचारून बघावं आपल्या भूतकाळामध्ये डोकावून किती वेळा आईबापाला गंडवलंय. पण राजांनी कधीच नाही. मासाहेबांच्या लक्षात ते म्हटले, शिवछत्रपती म्हटले, मासाहेब पलीकडं नृत्य बघत होतो आम्ही म्हणून आम्ही बाहेर गेलो. मासाहेबांच्या लक्षात आलं 9व्या वर्षी लेकरू मनोरंजनाच्या आहारी गेलं तर महाराष्ट्रामध्ये एक स्वराज्याची स्थापना करायची, इथून हरलं पाहिजे. मासाहेबांनी निर्णय घेतला आणि महाराष्ट्रामध्ये यायचा निर्णय घेतला. आणि मासाहेब आपल्या लेकराला शिवछत्रपतींना घेऊन हंपी नगरीमध्ये गेल्या की जिथं विजयनगरचं साम्राज्य होतं. 21 दिवस माय लेकरं त्या हंपी नगरीमध्ये विजयनगरच्या साम्राज्याचा इतिहास समजून घेत आहे. 240 वर्ष विजयनगरच्या साम्राज्या प्रजेला सुख आणि समाधान होत. महाराष्ट्रात यायच्या आदल्या रात्री हंपी नगरीच्या त्या सुवर्ण टेकीवर संध्याकाळी एक आई आपल्या लेकराला दीक्षा देते आहे.
कोणती रिक्षा? मासाहेब शिवबानासमोर 9-10 वर्षाचं लेकून त्याला सांगतायत की राजे, या नगरीमध्ये 240 वर्ष कृष्णदेवराय आणि त्यांच्या वंशजांचं राज्य होतं. हे राज्य कसं होतं? इथं स्त्रियांना सन्मानानं वागवलं जात होतं. इथं कुत्रा सुद्धा उपवासी झोपत नव्हता. इथं चोरी होत नव्हती, इथं दरोडा पडत नव्हता, इथं कोणाशी खोटं बोलत नव्हतं. असं साम्राज्य तुम्ही स्थापन कराल की ज्या राज्यामध्ये स्त्रियांना सन्मानानं वागवलं जाईल, जिथं चोरी होणार नाही, जिथं कोणी उपवासी झोपणार नाही, अशा निर्मिती कराल तुम्ही. 9 वर्षाच्या बाळाला या शब्दांचा अर्थ सुद्धा नाहीये कळत, पण आई काहीतरी दिव्य सांगताय, काहीतरी विलक्षण सांगते, काहीतरी वेगळं सांगताय. हे राजांच्या लक्षात आलं. राजाने मोठा वळली, महासाहेबांच्या नजरेला नजर दिली आणि सांगितलं की हो महासाहेब, तुमच्या नजरेतलं स्वराज्य आम्ही स्थापन करू. महाराष्ट्रामध्ये लेकरू आलं. 35 वर्ष संघर्ष. मी कधीतरी विचार करतो की शिवनेरीला राजा राहतो काय, 16व्या वर्षी आपल्या वयाची लेकरं घेऊन येतो काय, आणि रोहिडेश्वरावर शपथ घेतो काय. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सुद्धा लिहिली जाते, 16व्या वर्षी रोहिडेश्वरावर शपथ सुद्धा घेतली जाते, आणि 16व्या वर्षी पर्शनी आरची सुद्धा होते. संस्कार या शब्दाचा अर्थ काय? आपल्याला कुठली शेणं न्यायची आहेत आपली लेकरं? मनोरंजनासाठी करायची आहेत का तयार? आम्हाला कोणत्या दिशेनं, कोणत्या बाजूला जायचं? आता आपल्या घरामध्ये काय चालू आहे बघा ना. आता दुसरा, मी टीव्ही बोललो, आता आमच्या घरात म्हटलं की निषेधाते टाळीत. सगळ्यात मोठं वाटोळं आता कशाचं चालू असेल, कशामुळे? तर मोबाईलमुळे चालू. मी आणलेला आहे मोबाईल. मी माणसात येताना मोबाईल आणतच नाही. माझी जिवंत माणसांच्या वर श्रद्धा आहे. ही तुम्ही आहे ना, तुम्ही सगळी जिवंत माझ्यासाठी देव आहे. तुम्ही माझ्या समोर असताना माझ्या हातात कधीच मोबाईल असणार नाही. मला तुम्ही तपासून बघा कधी पण. कोणतरी 200 किलोमीटर वरनं विचारतंय कुठं आहे, काय करताय? तुझं काय देणं घेणं माझं आहे? माझ्या पुढे देव आहे. म्हणजे त्याचा अपमान करून मी माझा मोबाईल उचलू का? ह्या काय संस्कार आहे का? कुणासाठी एवढं वाटप करून घेण्याची काय आवश्यकता आहे? कधीच नाही. आणि मग मोबाईलनं काय काय, आता मी फक्त फक्त आपल्याशी सांगतो, निषेधाते टाळीत. एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे माध्यम कल्लोळ नावाचं. नीलांबरी जोशी या सायकोलॉजिस्टनं लिहिलेलं आहे. आणि तिनं अभ्यास केला की या मोबाईलच्या ऍप्सवर जे 20 ऍप्स आहेत, ते 20 ऍप्सनं तरुणाई संपवली आहे कशी, उद्ध्वस्त कशी केली. तुमच्या माझ्या घरातल्या पोरांचं मोबाईलवरचं टायमिंग 12 ते 17 तास. झोप फक्त 2 तासावर तुमच्या माझ्या घरातल्या पोरांची आली. 2016च्या अगोदर आपल्या पोरांचं कॉन्सन्ट्रेशन 4 मिनिटाचं होतं, कारण टिकटॉक वरचे सगळे त्यावेळेचे व्हिडिओ 4 मिनिटाचे होते. आता 20 सेकंद तुमच्या माझ्या पोराचं कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि जगामध्ये यशस्वी व्हायचं असेल एखाद्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर एकाग्रता हा स्वच्छ गुण लागतो. ज्याच्याकडे एकाग्रता नाही तो कोणत्याच क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. तुमच्या घरातलं लेकरू तपासा, त्याची एकाग्रता तपासा. कारण त्या मोबाईलमधून डोपामाइन नावाचं आपल्या मेंदूतलं एक हार्मोन सिक्रेट होतं, आणि ते आम्हाला चिकटून ठेवतो, त्याला चिकटून ठेवतो. ज्यावेळेला आम्ही सर्फिंग करतो, वर जातो, त्यावेळेला डोळ्यांची हालचाल होते, त्या हालचालीना मेंदूमध्ये त्याचा फरक पडतो, आणि आम्ही त्याला चिकटून राहतो. याचे दुष्परिणाम आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये परवा बघितले असेल व्हिडिओ. 7वी 8वीतलं पोरग व्हिडिओ बघत होतं. आई आली, त्याच्या हातातला मोबाईल करून घेतला, त्याला अभ्यास करायला लावला. मग पोरग, आई भाजी निवडत बसली, पोराती बॅट दिसली, पोरग उठलं 8वीतलं, आईच्या टकोऱ्यात घातलं, जाग्यावर आई संपली. 8वीतलं पोरग. आता आणखी 2 स्टोरीज सांगतो की निषेधाते टाळीत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये एका गावी व्याख्यान होतं माझं, आणि त्या व्याख्यानामध्ये त्याच गावामध्ये सकाळी एका 10वीच्या मुलानं आपल्या आईचा खून केला होता. का केला होता? ती आई खूप चांगल्या घरातली, ती आपल्या पोराला सांगत होती की बाळा, पेपर आहे, अभ्यास कर, मोबाईल बाजूला ठेवला नाही. 2-3दा सांगून घेतलं आईनं मुलांना, बाजूला मोबाईल ठेवला नाही म्हणून आईने एक सापट मारली. मुलाला राग आला, आईला उचललं, त्या पोरानं दिलं ढकलून. ढकलल्यावर आई पाठीमागच्या भिंतीवर आदळली, जाग्यावर संपली. आता पोराचा मेंदू सुरू झाला, आईचा खून पचायचा कसा. पोरानं ब्लेडचं पान आणलं, आईच्या मनगटावर वार केले,
पण हृदयंत पडलेला असल्यामुळे इथून रक्त आलं नाही. पोराच्या लक्षात आलं खून पचणार नाही. पोरानं आईची साडी काढली, एका बाजूला साडी गुंडाळली, एका बाजूला ती साडी आईच्या मानेला गुंडाळली, दुसऱ्या बाजूला पंख्याला आईला उभं केलं खुर्चीवरून, खून दाखवलं. इन्स्पेक्टर मला सांगत होते की पट्ट्याला हात घातलं, पोर पोपटासारखं बोलायला लागलं. बोलताना त्यानं खून कबूल केला, आईला मारलं कसं, पण त्या पोरचं शेवटचं वाक्य खूप भयानक होतं. पोरगं म्हटलं की आई मोबाईल बघू देत नव्हती, आईला संपवच, बाप पण बघू देत नव्हता, एकशी बापाला पण संपवायचं होतं. महाराष्ट्रातलं एक कॉस्मोपॉलिटन सिटी महाराष्ट्रातली, तिथल्या सिनियर कॉलेजचे इंग्लिशचे प्राध्यापक, एकुलता एक पोरग, 15-16 वर्षाचं वय, त्याला वडील सांगताय की बाळा मोबाईल नको, बाजूला ठेवू, चांगलं वाग. पोराला राय डोक्यात नशा आहे बापाचा खून करायची म्हणून 2 वर्ष सलग ते क्राईम सिरियल्स बघताय, हिंसा बघताय, मर्डर करायचा बापाचा याच्यावर विचार करताय. त्या दिवशी रात्री ते उठताय 12 वाजता, ज्या डंबेल्सनं व्यायाम करतंय त्या डंबेल्सनं बापाची कवटी फोडताय, त्याला खून चढतो आहे. स्वयंपाकघरात जातो, स्वयंपाकघरातून सूर्य आणतोय आणि बापाच्या अंगावर 82 वार करतोय. हे आम्हाला सगळ्यांना वाटतंय ना, आम्ही हे आमच्या घरापर्यंत येणार नाही, आलंय आमच्या घरापर्यंत. माझ्या शिबिरामध्ये, युवा संस्कार शिबिरामध्ये असलेलं जोडपं, ती MSc फिजिक्स आहे, लेकर होते माझं, शिबिरामध्ये येणार. आणि तो माझा मुलगा आहे, तो क्लास 1 अधिकारी आहे देवरुखला, कोकणामध्ये. लग्न झालं, मुलगा. 2 वर्षानंतर या पुरीनं चूक केली, त्या पोराच्या हातात मोबाईल द्यायला लागली. पोरा बोलायलाच येत नव्हतं, मोबाईलवर कंटिन्यूस, मोबाईल काढला की अंगावर यायला लागलं, बोच करायला लागलं. आता 5 वर्ष वय, पोरगात 1 वर्षापूर्वी कोल्हापूरला संवाद सेंटर आणलंय. आता प्रत्येक जिल्ह्याला ही बाद झालेल्या पोरांच्यासाठी एक सेंटर चालू झाले. कोल्हापूरच्या संवाद सेंटरमध्ये त्याला आणलंय. 1 वर्ष झालं. पोरगा आता कुठंतरी मोबाईल पासून शांत झालंय, पण अजून बोलायला नाही येत. आपल्या घरातली पोरं 2ऱ्या वर्षी बोलायला लागतात, किमान 2 वर्षात. ती लेकरू अजून बोलत नाहीये. ती पोरगी मला मोबाईलवर पोराची प्रगती टाकत असते. आता 1-2 महिन्यापूर्वी ते पोरगा आता फक्त शांत झालंय, बाहेर घसरगुंडी आहे, तिकडे खेळायला जात आहे. पोरगीचा फोन एक दिवशी आला, रडत अर्धा तास मला सांगत होती की काका माझी चूक झाली, मी MSc होऊन चांगली आई नाही होऊ शकली. माझा संसार, माझा नवरा तिकडं आहे, नोकरी करतो आहे, मी माझ्या लेकराला घेऊन 1 वर्ष झालं या केंद्रामध्ये, अजून 2 वर्ष पोरग माझं माणसात येत नाहीये. कुठं मी 1000 वर्षाच्या कालावधीनंतर तुझ्या माझ्या घरामध्ये जो राक्षस घुसला त्याच्याविषयी मी बोलतोय. सेल्फी नावाचं आहे, सेल्फी, त्याच्याविषयी ती लिहिते लेखिका. म्हणजे ज्याला कुठलीच प्रतिमा नसते ते सेल्फी काढते. सेल्फी जगभरामध्ये रोज 40 आत्महत्या होत आहेत, कारण त्या सेल्फीला 20 फिल्टर आहेत. फोटो चांगला आला नाही म्हणून आता हाय तसंच येणार ना. आता फेअर अँड लवलीची जी होती आपल्याकडे, फेअर अँड लवली लावली तर पांढरं होतं. देशमुख सर आहे तिथं, त्यांना विचारा कधी होतं का पोत. फेअर अँड लवलीनं जर पांढरं झालं असतं, गोरं झालं असतं तर सगळ्या म्हशी गोऱ्या केल्या असत्या आपण. कुठपर्यंत आलो आपण, मी कशाचा संदर्भ देत होतो. सेल्फीमुळे 40 पोरं. दुसरं कारण काय, ती सेल्फी टाकली ग्रुपवर तर कोणी अंगठा केला नाही म्हणून नाराज होते, संध्याकाळी आत्महत्या केली. सायबर बुलिंग एक ऍप्स आहेत ज्याच्यामुळे लेकरं उद्भूत होत निघाली आहेत. ते आता ह्या वेब सिरीजचं काही ऍप्स आहेत. वेब सिरीज मध्ये एक कथानक 14 तास चालतो. सिनेमा 3 तासाचा असतो, पण हा एक वेब सिरीज 14 तासाची असते. काही 58% पोरती अशी म्हणते, 15 ते 35 वयातली सिटी मधली 15 ते 35 वयाची पोरं सलग सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वेब सिरीज बघतात. आणि त्या वेब सिरीजवर काय दाखवलं जात आहे, हिंसा, घृणा आणि लैंगिकता, सेक्स अँड व्हल्गॅरिटी अँड व्हायलन्स दाखवलं जातं. ह्या निलांबरी ताईनं त्यातल्या एका डायरेक्टर विचारलं, एवढं घाणेरडं काय दाखवत आहे त्याच्यावर. तर त्या बेगुमान डायरेक्टरनं असं उत्तर दिलं, तो असं म्हणतो
की मला या जगातल्या तरुणाईला झू द्यायचं नाही, त्यांच्या मेंदूमध्ये मला सेक्स अँड व्हायलन्स घालायचं आहे. तुम्ही आम्ही कोणत्या जगात, कारण फिल्टर नाहीये, आणि फिल्टर आईबापाचा असणं म्हणजे संस्कार घरामध्ये, दुसरं कुठलीच गोष्ट नाही ना. कारण मी त्यावेळेला टीव्ही का नाही घेतला, त्यावेळेला मी असं ऐकलं की एक मुलगा सरासरी 3 तास टीव्ही बघत असेल तर 8व्या वर्षापासून 21व्या वर्षापर्यंत 35,000 खून आणि 72,000 बलात्कार बघतो. हे त्यावेळेला ऐकलं होतं. आणि म्हणून ठरवलं की नाही, माझ्या घरामध्ये घाणेरडे संवाद असणार नाही, माझ्या घरामध्ये घर म्हणजे थेर असणार नाही, असं घर मंदिर असायला पाहिजे. नको तेटात आमच्या घरामध्ये घराचं मंदिर करण्यासाठी आम्ही काय करत आहोत. मी आता निगेटिव्ह गोष्टी आपल्याशी सांगितल्या. एक पॉझिटिव्ह आणखी आपल्या सगळ्यांना रोग आहे तो मोबाईलचा. त्याचं पण नाव आहे त्यात नो मो फोबिया नावाचं. नो मोबाईल फोबिया असं त्याचं नाव आहे. म्हणजे समजा हितनं मॉडेल घरातनं निघालं, 5 किलोमीटरवर गेल्यावर मॉडेलच्या लक्षात आलं की मोबाईल नाही, तर तिथनं गाडी गाळून माघारी आली तर समजून चालायचं की रोगाची लक्षणं सुरू झाली. म्हणजे जसं कोरोना काळामध्ये खोकला की ठोकला, शिवडवर उडला की घराच्या बाहेर काढला, ही कोरोनाची लक्षणं होती. तशी नो मो फोबाईलची लक्षणं कोणती? 5 किलोमीटरवरनं गाडी मुरगाळली मागाली, मोबाईल त्याचा वाचतो हे उचलतंय, नो मो फोबिया. सायलेंट वर मोबाईल आहे तरी 5 मिनिटात 2-3दा मोबाईलला हात घालतंय, रोग सुरू झालाय. तपासा स्वतःला, आपल्याला त्याच्या आहारी जायचं का? कारण परमार्थामध्ये असं सांगितलं की आम्ही त्याच्या अधीन असलो, तो आमच्या अधीन असला पाहिजे, आम्ही त्याच्या नाही. आम्हाला परमार्थामध्ये मनाची डेफिनेशन सांगत असताना आम्हाला प्रवचनकार कीर्तनकार काय सांगतात की पोलिसांच्या मध्ये गुन्हेगार असतो आणि मंत्र्याच्या बाहेर पोलीस असतात. म्हणजे मन ज्याच्या ताब्यात नसतं गुन्हेगारासारखं असतो, त्याच्यावर अंमल पोलिसांचा असतो, आणि मन ज्याच्या ताब्यात असतं पोलीस त्याच्या अंमलामध्ये असतात. म्हणजे मोबाईल आमच्यावर हवी व्हावी इतकं आम्ही दुर्बल आहोत का? आम्ही संतांची संतान आहोत ना, आम्ही पुरुषाची संतान आहोत ना, तर त्यांना आमच्यावर हवी व्हावं. मग एक कुटुंब आपल्याशी मी शेअर करतो की ज्या घरामध्ये मोबाईल किती वापरला जातो आणि संस्कार या शब्दाचा अर्थ आपल्याशी शेअर करतो. कुमार मंगलम बिर्ला नावाची फॅमिली आहे, बिर्लांची करोडो बिझनेस आहेत. त्यांच्या घरातली 35-40 माणसं तो सगळा बिझनेस सांभाळतात. त्यांच्या घरातला मोबाईल 9:30 ते 5:30 चालू असतो, फक्त 9:30 ते 5:30 ऑफिसमध्ये जाताना. 5:30 वाजता तो मोबाईल सगळेजण घरी आले आले आपल्या आईच्या पायाजवळ ठेवतात बंद करून. संध्याकाळी रात्री त्याचं जेवण 8 ते 9:30 वाजता, 1.5 तास. तुम्ही म्हणणार हे काय एवढं खातात का? कारण आपला विचार करण्याची पद्धत खाण्यासाठी जन्मला. मग 1.5 तास काय करतात? त्या घरामध्ये कंपल्सरी गेले पिढ्यानपिढ्या संस्कार आहे. संध्याकाळचे जेवायला येताना आदल्या दिवशी रात्री झोपताना प्रत्येकाने एक पुस्तक वाचायचं आहे, 10 पानं वाचायची, आणि जेवण झाल्यानंतर त्या तासाभरामध्ये प्रत्येकानं त्या 10 पानामध्ये त्या पुस्तकात काय लिहिलंय ते सांगायचं आहे. एका वेळी 37 पुस्तकांचा सार घरामध्ये सांगितला जातो. याला म्हणायचं संस्कार. आपल्या घरात पुस्तक नाही, त्याच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट, त्याचं घर सपाट. पुस्तकच नाही आमच्या घरामध्ये. आमच्या घरात त्या गोष्टीच नाही. आणि मोबाईल ह्याचा 1.5 रुपयाचा बिझनेस नाही, आणि तोंडावर चादर घेऊन करतोय, कोणाशी करतोय संवाद माहित नाही. मनू 1 मनू 2 पिलू 1 पिलू 2. अरे पिलू कुत्र्याला म्हणतेत, कुत्र्याच्या पिलाला म्हणतायत, कुणाशी? कुठला मोबाईल आहे त्याच्यासाठी? बघा ना. आयानो बहिणीनो, आपल्याला स्वतःला असं म्हटलं जातं की आपली मुलं आपल्याकडं बघून संस्कारित होतात, आपण सांगून संस्कारित होत नाही. आपल्या हातात जर मोबाईल नसेल, लेकरांच्या हातात नसणार आहे. हातात पुस्तक असेल तर पोरांच्या हातात पुस्तक. तुमच्या हातात मोबाईल आणि पोराला अभ्यास करायला सांगितलं तर ते जमत नाही. मी एका फक्त वक्त्याची कविता सांगतो, समोर पकडे येतो. काय असतं, एखादी आई काय संस्कार करू शकते? जगताप नावाचे कवी आहेत, शिक्षक आहेत, खूप चांगली कविता. तिने खूप सांगितलं की आईचा संस्कार कसा. ते म्हटले की मी 6वीत असताना मी फेअर अँड लवलीची जाहिरात ऐकली आणि मला वाटलं की मी आता गोरं व्हावं. मी रोज फेअर अँड लवली लावायला सुरुवात केली 6वीतनं.
11वीत आल्यानंतर फरक काहीच पडला नव्हता, पण फेअर अँड लवली लावण्यामध्ये खंड नव्हता. 12वीत असताना एक दिवशी म्हटले मी फेअर अँड लवली लावली, त्याच्यावर पावडर बिवडर लावली, कारण 12वीचं वय, 16 वर्ष वय, भिन्न लिंगाविषयी आकनाचं वय, आता शायनिंग मारायला घरातून बाहेर जायचं म्हणून फेअर अँड लवली लावली, त्याच्यावर पावडर लावली, आणि आता घरा बाहेर जायचं तेवढ्यात आई म्हणजे पाणी आणायचं. आईचा रागच आला मला त्या कवितेमध्ये, आईचं मला रागच आला. आम्ही दोघं मिळून पाण्याला गेलो. आईच्या 2 घागरी होते, माझी 1 घागर होती. आईनं घागर भरली, माझ्या टकोऱ्यावर दिली. ज्या 2 घागरी तिनं तिच्या टकोऱ्यावर घेतल्या. आईचा रागच आला होता मला. असं एवढं पॉश घरातनं नटून थटून निघाल्यावर पाण्याला कोण नेतं का? म्हणजे आई पुढे होती, मी मागं होती. मी आईचा बदला घेत होतो. पावला पावला घागर सांडत होतो. 1 पाऊल पुढं की पाणी सांडायचं, 1 पाऊल पुढं की पाऊल. घरात आलो, आईनं घागर ठेवली आणि माझ्याकडे आली, माझ्या डोक्यावरची घागर उतरायला. तेव्हा आईच्या लक्षात आलं, हे अवता असं कसं काय करून बसले. तोंडावरची पावडर पार चपातूर आली होती, पाण्यानं खालं पातूर. संस्कार काय असतो ते गुरुजी सांगतात, सर सांगतात की आई एकच वाक्य बोलली. माझ्या डोक्यावर चादर खाली घेतली, माझी आई एकच वाक्य बोलली. निरक्षर माझी आहे. आई निरक्षर असू द्या किंवा एखाद्या विद्यापीठाची चान्सलर असू द्या, व्हाईस चान्सलर असू द्या, सगळ्या आया ह्या प्रत्येक लेकराचं पहिलं विद्यापीठ असतं, आणि ते समर्थ असं की काय होतं त्याचा परिणाम ते सांगतात. संस्कार शब्दाचा अर्थ काय? ती सांगते, तो गुरुजी सांगतात, आई एवढंच म्हणली, बाळा घागर भरलेली असली की लवंडत नाही रे, अर्धी भागर हिंदकाळल्यावर लवणती रे. कबीरदास म्हणतात की अधरी घगरिया छलकत जा. अर्धवट असलं तर ते असं छलकतं ना. आईचं एकच वाक्य म्हटले, ते गुरुजी सांगतात, माझ्या घराला अजून प्लास्टर नाही, घरावर पत्रा आहे, पण माझ्या घरात 20 लाखाची पुस्तकं आहेत. आईच्या एका वाक्यावर माझं घर लायब्ररीनं भरून गेलं. माझी आहेत, एक वाक्य. आणि तुमचं माझं कार्ट रोज 6 महिन्याला मोबाईल नावा मागतोय, मोबाईल नावा मागतोय. कुठं निघा होता? सरोपाकडे येत असताना मी मगाच्यापासून म्हणतो आहे की हे सगळं आपल्या घरामध्ये करायचं असतं, हे प्रेमानं करायचं असतं. घराला घरपण द्यायचं असलं तर 4 गोष्टी कराव्या लागतात. संस्कार देत असताना घरात प्रेमाची जी दीक्षा आहे ती कोणती दीक्षा आहे? असं म्हटलं जातं की घरात असताना तुमची नजर कोणती आहे, घरात असताना तुम्ही शब्द कोणते वापरता, घरात असताना तुम्ही स्पर्श कसा करता, आणि घरात असताना लक्षात ठेवून एखादी भेट देता का, तो संस्कार आहे. नजर कशी आहे ते सांगण्याची आवश्यकता नाही. माझी पालकत्वावर अनेक व्याख्यान आहेत बघा. दुसरी गोष्ट स्पर्श म्हटले. तिसरी गोष्ट शब्द घरामध्ये कसे, म्हणजे संस्कार नसले तर ते कसं कार्ट वापरतं, शब्द कसे वापरतो. लाकडी वाडा आहे, इंद्रजी देशमुखचा आहे, माझंच नाव घेतो, मला परत जायचं आहे. लाकडी वाडा, 150 किलोचा देशमुख उभा आहे, इंद्रजीत देशमुख असं गच्चीत. संस्कार नसलेल्या घरातलं एक कार्ट असं जातं पुढनं. ती वर बघते, इंद्रजीत देशमुख म्हणते वर्ष 8-9 घरात संसारच नाही, पिढ्या न पिढ्या. ती म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं काय नाही, कारण त्या वाड्याचे दरवाजे होते ते बारके होते. कुणाला काय प्रश्न तर कुणाला काय प्रश्न, भयंकर प्रश्न. इलेक्शन झाल्यावर मंत्रिमंडळ ठरेपर्यंत भुरटे सगळे चर्चा करत बसणार, कोण कोण होणार, घरात बायको न काही विचारणार, भयंकर प्रश्न. देशमुख साहेबांनी त्याला वर घेतलं, डांबून टाकलं. त्याचं बा आलं, बा म्हणलं गुरुजी देशमुख साहेब माझ्या पोराला डांबून टाकलंय. म्हणजे काय संस्कार घेत का नाही पोरावर? संस्कार शब्दाचा अर्थ आहे की मोठ्यांचा आदर आणि लहानची कदर. मोठे आल्यानंतर उठून उठावं, त्यांना उत्थान द्यावं, त्यांना आदर द्यावा. चिमुरडी असली तर त्यांना समोर घ्यावं. ते म्हणजे देशमुख साहेब काय ते म्हणजे पोराला काय शिकवलं नाही. म्हणजे काय झालं, ते पोरग कार्ट तुम्ही म्हणते देशमुख साहेब मेल्यावर खाली कसं न्यायचं. तिचं बा म्हणते जाऊ की देशमुख साहेब, त्याला काय अनुभव आहे का, खाली कसं न्यायचं काय अवघड आहे का म्हणते. हा दरवाजे बारके आहेत मान्य आहे, मेल्या तुकडं तुकडं करायचं, मड्याचं खाली न्यायचं अवघड आहे म्हणते. त्याचं बा म्हणते, त्याला म्हणते हे टाका. त्याचा आजोबा येते 85 वर्षाचं, वाकून थरथरत अंग, ते म्हणते का देशमुख साहेब पोराला नातवाला आत टाकले. ते म्हणले काही शिकवलंय का नाही.
नातू म्हणते देशमुख मेल्यावर खाली कसं काय न्यायचं, त्याचं बा म्हणते अवघड आहे का मड्याचं तुकडं तुकडं करायचं खाली न्यायचं, ते आजोबा म्हणते देशमुख साहेब जाऊ त्या दोघांना तरी काय अनुभव आहे का. बरं आता तुम्हाला कोण आहे पाठीमागं कोणीच नाही. बरं वाडा बी लाकडाचाच आहे, खाली तरी कशाला न्यायचं, तुकडं तरी कशाला करायचं, वाड्यालाच आग लावायची म्हणले अवघड का. त्याच्यामध्ये शब्द कोणते बघा, कार्टी आपल्या अशा घरात आहे का बघा, शब्द कोणते वापरले घरामध्ये. आमचे सरकारी अधिकारी असले की आम्हाला शिव्या द्यायची सवय असते. जेवढा चांगला शिव्या देतो तेवढा चांगला सरकारी अधिकारी. एक दिवशी अधिकारी घरात बसले होते, पोरगं त्याचं पलीकडे बसतो, शब्द कोणते वापरतो. मी आता भच्या बाराखडी एकी शिवी वापरत नाही, गाढवा नावाची शिवी वापरतो. हे बायकोला गाढवा म्हणते, पोराला गाढवा म्हणते, ह्याला गाढवा म्हणते. पोराच्या ध्यानात की गाढवा, तर गाढवा शब्दाचा अर्थ माहित नाही, फक्त काहीतरी असावं. त्यानं कधीतरी एसटीतनं प्रवास केलाय, ते एसटीच्या प्रवासात त्यानं कंडक्टर ध्यानात ठेवलाय. ते म्हणते की बाबा मसवड आलं, टिंग, जडवाला खाली उतरायचं त्यानं उतरायच्या, गाडवाला चढायचं त्यानं चढावं. पुढं टिंग, ज्या गाडवाला खाली कारखे आलं खाली उतरायचं त्यानं कारखे खाली उतरा वर येतं. बापाच्या लक्षात येते की ते शिवी देते, नेमकी माझीच देते. बाप उठतंय, 10 मिनिटं खुंदालतंय, त्याला निबार आणतंय, पुन्हा जागेवर बसतंय. पोर निरागस असतात, 8-9 वर्ष लगेच विसरून जातात. नवरा बायकोचं भांडण झालं, 1-1 महिना बोलत नाहीत, अनबन. पूर्वीच्या काळी मग ते पोराला मध्ये घातलं जायचं, घेऊन जा करून ठेवलंय. मोबाईल आल्यामुळे लगेच अनबन बंद होतं. पण हे पोरगं निरागस आहे. पुन्हा त्याची गाडी सुरू होती, टिंग, ज्या गाडवाला गाडीत बसायचं त्यानं बसा, ज्या गाडवाला खाली उतरायचं त्यानं उतरा. आत्ताच एका गाडवामुळे गाडी 10 मिनिटं लेट झालेली आहे. शब्द कोणते वापर. घर असं चालत असतं. लास्ट लेकरं चुकणार आहेत, समारोपाकडे येतं. शेवटचं उदाहरण सांगतो मग आईबापाचं काम. आईबापाच्या विश्वासाचा डोल. आईबाप खूप म्हणजे अनेक प्रकारचे पालक आहेत. त्या पालकत्वामध्ये हुकुमशहा पालक, स्वार्थी पालक, भिरे पालक आणि सुजान पालक असा आहे. शेवटचा जो प्रवास आहे, शेवट आई वडिलांच्या विश्वासाचा ढोल चुकलाय. आम्ही चुकलो आमच्या कालावधीमध्ये. आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल तर बघा, आईबाप, विश्वास हा शब्दाचा अर्थ काय, ट्रस्ट. कारण पेरेंट शब्दाचा फॉर्म आहे, पी फॉर प्रिपेअर्डनेस, ए फॉर अवेअरनेस, आर फॉर रोल मॉडेल. रोल मॉडेल या शब्दाचा अर्थ काय, संस्कार घट्ट झालेले असतील. पोरग वयात आलं, मुलाला प्रश्न विचारला की तुझी बायको तुला कशी पाहिजे, पोरानं उत्तर दिलं की मला माझी बायको माझ्या आईसारखी पाहिजे. कारण कळायला लागल्यापासून पोराच्या लक्षात येते की माझी आई माझ्या बापाला संसारामध्ये किती साथ देते आहे. प्रतिकूल क्षणाला ती कशी उभी राहते भिंतीसारी, संसाराचा रथ कशी चालवते आहे, सुखदुःखामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तिची साथ कशी आहे. माझ्या वडिलाला मला अशीच बायको पाहिजे माझ्या आईसारखी, रोल मॉडेल आई. पुरीला जर विचारलं की तुला तुझा नवरा कसा पाहिजे, तर पुरीने सांगितलं पाहिजे माझ्या बापासारखा पाहिजे. कारण पुरीचा पहिला हिरो तिचा बाप आहे. जन्माला आल्यापासून ती पोरगी बघते आहे की बाप त्या लेकीला चालवत असताना तिच्या पायाकडे बघून ती लेला तो चालवतो. बाप तिच्या पायाकडे बघून. का माहितीये, बाप पुरीला पावलं टाकत असताना पायाकडे बघून बाप यासाठी चालवत असो की बाप शोधत असतो की ह्या पुरीची पावलं कुठल्या घरात सुखी होती. पहिल्या पावलापासून बाप शोधत असतो की माझी पोरगी सुखी होईल, त्या घराचा शोध घेत असतो. आणि म्हणून तिचा रोल मॉडेल कोण असतो, तर तिचा बाप असतो. येतात शेवटच्या गोष्टी, टी फॉर ट्रस्ट वर येतो. मुलं चुकतायत, आपण चुकतोय. मी 12वीला चुकलो, मी 12वी नापास झालो. नापास झाल्यानंतर घरी गेलो, मला वाटलं वडील मारतील. वडिलांनी जवळ घेतलं, केसावरून हात फिरवला, म्हणजे अरे दे वाघाचं पिल्लो आहेस. ह्यानं कोणी एवढ्यानं काय. ते शब्द आणि तो आई वडिलांचा त्या वेळेला झाला नसता तर आयुष्य कधी संपलं असतं. एक स्पर्शन, एक शब्द आयुष्याला काय उभं करू शकतो बापाचा. त्याचं मी उदाहरण. कारण पोरग बापाला तेवढं वैभव असतं. तुमचं माझं पोरग प्रतिकूल परिस्थितीमध्ये, मी माझ्या पोराचं बाप म्हणून मला काय त्यानं प्रत दिलं. मी कराडला व्हिडिओ होतो, 24 तास एंगेज. पोराला वेळ होऊ शकत नव्हतं. पोरगा एक दिवशी माझ्या मित्राबरोबर प्रीती संगमावर तिथं घसरगुंडी आहे, त्या घसरगुंडीवर उभं राहिलं. पण त्याच्या लक्षात आलं की बाप आहे, बाकीची पोरं घसरगुंडीवर उभी आहेत आणि त्यांना खाली कॅच करायला बाप आहे. आणि त्याच्या लक्षात आलं की माझा बाप नाही येत. एक दिवशी मी घरी होतो, तुम्हाला म्हटलं पप्पा जायचं का, मी म्हटलं कुठं, तो म्हटला घसरगुंडीवर.
लेकरू खूप दिवसातून भेटलंय ते म्हणते, गेलो माझ्या अगोदर ते घसरगुंडीवर गेलो, त्याला वचपा काढायचा होता, मागच्या वेळ बाप नव्हता ना. मला म्हणलं पापा खाली बरं, मी खाली उभं राहिलो. तो म्हणतो पापा मी घसरणार आहे, कॅच करायचं, कारण मागचा वचपा काढायचं होतं त्याला. सुटलं आणि त्या लेकराला कॅच केलं. ते 2 सेकंद मी त्याच्या नजरेत बघितलं. बाप म्हणून काय वैभव असतं, त्या 2 सेकंद मला बाप पण दिलं पोरानं, मला ते वैभव दिलं माझ्या पोरानं, मला इतकी आम्हाला देत असत. पण हे बाप पण मिळवत असताना आपल्या आयुष्यामध्ये पुढच्या पोराला बाप पण कोणतं द्यायचं असतं आपल्या घरामध्ये ठरलं पाहिजे. विश्वास कोणता असतो. कधी आपण डोंबऱ्याचा खेळ बघितला, मनापासून बघा, डोंबऱ्याच्या खेळामधून मधून तार असते आणि ती पोरगी असते ना 5-7 वर्षाची, तिच्या हातामध्ये बांबू असतो, खाली ढोल वाजत असतो बापाचा, पोरगी पाऊल पुढे टाकत असते, डीर येते ना, तिला पडण्याची भीती नसते. आता बघा का चालते त्या दोरीवरून माहितीये, कारण बापाचा ढोल खाली वाजत असतो. बापाचं पाऊल की पोरीचं पाऊल, बापाचं पाऊल की पोरीचं पाऊल, कारण पोरीचा बापावर विश्वास असतो. या तारेवरून कसरत करत असताना पडले मी खाली, तर बापाचा ढोल खाली वाजतोय, कॅच करायला माझा बाप खाली आहे. तुमचं माझं पोरग जगाच्या बाजारात कधी चुकलं का? नाही चुकणार. जग नरकून टाकलंय आम्ही, तर खाली कॅच करायला आपल्या विश्वासाचा ढोल आपल्या लेकराच्या कानात वाजत असला पाहिजे. तो संस्कार आमच्या घरामध्ये असला पाहिजे. समारोप करतो. असं म्हटलं जातं की बाप पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करून मग बाप पिढीनं मरायचं असतं. उपस्थित सगळ्या बापांना आपण केला समाज चांगला आपल्या पोरांच्यासाठी? तपासा ना. तुमच्या घरात पैसा आहे, अंडरवर्ल्डशी संबंध आहे, 16 वर्षाच्या तुमचं पोरग आहे आणि 2 जणांना उडवून मारत असेल तर ससून मध्ये रक्ताचे नमुने सुद्धा बदलतात. संपवायचंय दादा, संपवायचंय. लास्ट 2-3-4 मिनिटं फक्त. 3 कुठपर्यंत आलो मी? लास्ट सेंटेन्स काय होतं? वेळ नाही झोपायची तरी. ताई कुठलं होतं सेंटेन्स? बाप पिढीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असं. मी माझ्या प्रत्येक आई बाबा व्याख्यानाच्या समारोपाला मी एक गझल ऐकायला सांगतो प्रत्येक आई बापाला. सुख दुःख था एक आपना, आपना होया बेगार म्हणून. त्या गझलमध्ये पंकज उदासनी ती गायली. 7 स्टांजा आहेत. त्या स्टांजामध्ये तुमच्या माझ्या घराचं वर्णन आहे. तो कवी असं म्हणतो, पंजोबाच्या काळात आम्ही सुखी होतो, बरेच चूल नव्हती पेटत, उपवासी होतो आम्ही, पण कोण कोणाशी खोटं बोलत नव्हतं, कोण कोणाशी लबाड करत नव्हतं, सुखी होतो आम्ही. आजोबाच्या काळात सुद्धा आम्ही सुखी होतो. लास्ट बट सेकंड स्टांजामध्ये तो कवी असं म्हणतो की आता तुमच्या घरात सगळं आहे, खाली कार्पेट आहे, वर झुंबर आहे, ब्रँडेड शूज, ब्रँडेड कपडे, ब्रँडेड मोबाईल आहे, दिल मांगे मोल, सगळं तुमच्याकडे, पण तुम्ही सुखी आहात. आणि त्याच्यानंतर शेवटचा परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर मध्ये संगीत आहे, त्या संगीतामध्ये तो कॅमेरामॅन आहे, तो हुशार आहे. तो सभागृहातल्या आई बापाच्या मांडीवर असलेल्या पोरांच्यावर एकदा कॅमेरा मारतो आहे आणि एकदा आईबापांच्यावर कॅमेरा मारतो आहे. आणि मग शेवटचा स्टांजा सुरू आहे, हे आने वाली नसलो. त्या कवीला असं म्हणायचं आहे की पंकज उदासना पण वाईट वाट, हे पोरांना आम्ही तुमच्यासाठी असं जग तयार करायला पाहिजे होतं. मी क्लास 1 झालो आणि माझ्याबरोबर माझे मित्र क्लास 1 झाले. माझ्या एका मित्रानं पोराला अजून जन्म नाही दिला. मी गेट टुगेदरला एकत्र भेटलो की आम्ही त्याला म्हणायचो 10-15 वर्ष, आम्ही पोरग जन्माला घाल, पोरगी जन्माला घाल, वंशाला दिवा ज्योती असू दे. त्यावेळेला माझा मित्र राम्या म्हणायचा, इंद्रिया शान नको हो, तुला मला जगताना एवढा त्रास होतोय, तर तुझं माझं पोरग वयात येताना त्याला सोसाव, त्याला सोसेल गद्दारी, सोसेल पावला पावलाला बेईमानी, सोसेल पावला पावलाला हरामखोरी, सोसील. आज बघा तुमच्या माझ्या पोराला रोज घाव आहेत. अरे लातूर पॅटर्न मध्ये माझ्या आयानो, माझ्या बहिणीनो, आपली पोरं तुम्ही टाका 2-2 वर्ष, शेकडो टेस्ट देतात. मी स्वप्न बघता की 4-5 वर्षानंतर माझं पोरग ॲप्रंट गळ्यात स्टेथोस्कोप घालून डॉक्टर होऊन येणार आहे. नीटच्या परीक्षेमध्ये त्याच वेळेला गुजरात मधली मेहता नावाची पोरगी 12वी मध्ये नापास होऊन नीट मध्ये ती पहिली असते, 720 पैकी 720. पैसे तुमच्याकडे असला तर पेपर फोडू शकता. हा घाणेरडा समाज आपण तयार. मराठीत एक प्रथितयश अभिनेता आहे, बाळ नाही जन्माला घातलं, त्यानं मुलाखतीत उत्तर दिलं नाही, वाय आहे. तो म्हणतो की वर्ल्ड इज नॉट सो ब्युटिफुल, जे इतकं सुंदर नाही की मी माझ्या पोराला जन्माला घालून या नरकामध्ये फेकून देऊ.
ड्रग करून टाकला पोरांच्यासाठी. स्वार्थ, बेईमानी, गद्दारी म्हणजे ह्या जगामध्ये अप्रामाणिकपणा असेल, हरामखोरी तरच जगू शकतो. संदेश द्यायचा का आम्हाला समाजाला, बाप म्हणून आणि आई म्हणून? चांगुलपणाला काहीच अर्थ नाही का? ही लेकरं माझी टोपी घातलेली आपल्या आयुष्याचा उद्धार करण्यासाठी येत आली. या लेकरांना किंमत नाही का समाजामध्ये? यांनी जायचं नाही का समाजामध्ये? यांच्या वेळेला पावला पावला ठेचा येतील. ही पोरं सांगणार ज्ञानोबा तुकोबा, आणि बाहेर मात्र हरामखोर चंगीज खान असणार, दाऊद असणार. पोच करतील ना माझ्या पोरांना, गाव करतील ना माझ्या पोरांना. अरे आई बाप म्हणून या पोरांच्या लायकीचा समाज आपल्याला नाही का तयार करायचा? सुरेश भट म्हणतात की अजूनही हा खोल गाव नाही, अजूनही हा सूर्याना सराव नाही. मी गेली 36 वर्ष प्रवास करतो, व्याख्यान यासाठी देतो की माझं लेकरू मी मेल्यानंतर सुखी असावं, असा समाज त्याच्या वाला यावा, म्हणून हे प्रबोधन करतो आहे आम्ही. म्हणून आणि आईबाप म्हणून आपलं काहीच कर्तव्य नाही. पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा समाज तयार करणं, सुरक्षित घरं या पोरांना सुपर्यंत जाऊन सुखानं जगू शकतील अशी घरं नाही तयार करायची आमच्या पोरांना. का हरामखोर बेईमान चाललंय आमच्या आजूबाजूला? तो म्हणतोय आहे शायर, हे आने वाली नसलो, हे येणाऱ्या पिढ्यानो आम्हाला तुमच्यासाठी एक असा समाज तयार करायचा आहे की तुम्ही ज्या रस्त्यावरून जाल बाळानो, त्या रस्त्यावर आम्हाला प्रकाशाची बीजे पेरायची. बाळानो, ज्या रस्त्यावरून जाल त्या रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला आम्हाला सौख्याची उद्यानं तयार करायची. आम्ही नाही तयार करू शकलो आपल्या पोरांच्यासाठी. पुढच्या पिढी आम्हाला ही जी लेकरं आहे ना दिवा घेऊन येणारी, हे माझं भारताचं भविष्य आहे. हे पुण्याईचं पर्व भविष्यामध्ये पेरणारी ही माझी लेकरं, जी गुरुकुलामध्ये वाट आहेत, की जी दैवी संपत्तीने समाजामध्ये येतील आणि समाजामध्ये एक पॉझिटिव्हिटी, एक सकारात्मकता पेटली. शापी चित्रपटात ते गाणं आहे ना मधु कांबीकर आणि यशवंत दत्तांचं, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. शेवटच्या परिषदामध्ये ते असं, यशवंत दत्तला काळजी आहे पोराची, तो पोरासाठी असं म्हणतो, सोसतील तुझ्या माझ्या पोराला घाव. त्यावेळेला मधु कांबीकर सांगते, इवलशा पनतीचा इवलसा उजेड. तुझं माझं पोरग जगात अंधार संपवण्यासाठी आलंय, पुण्याई पेरेल जगामध्ये. म्हणून तर 850 वर्षापूर्वी एक महान लेकरू जन्माला महाराष्ट्राच्या मातीमध्ये, आणि ते ब्रीद वाक्य घेऊन जन्माला आलं, अवघाची संसार सुखाचा करीनं आनंदे भरीनं तिन्ही लोक. आम्ही त्या वाटेवर चालतो आहोत सगळेजण. त्याच वाटा स्वच्छ करायच्या आहेत आम्हाला आमच्या पुढच्या पिढीसाठी. अवघाची संसार एकट्याचाच करीनं, बाकीच्यांची वाटच लावीनं, ह्या घाणेरड्या उद्देशानं आपला प्रवास कधीच असणार नाही. आणि ती संस्काराची बीज पुढच्या पिढीमध्ये आपल्याला पेरायची. 1.5 तास मी बोलतो आहे, जास्त बोलू नये. 1 तासच मला वेळ दिला आहे. जास्त बोललो म्हणून आपली क्षमा मागतो. सुळ महाराज क्षमा करावी, महाराज क्षमा करावी. बोलायचा हेतू इतकाच आहे की तुम्ही सगळे पुण्यवान आहात. एक तपपूर्ती, एक चांगल्या कार्यक्रम इथं संपन्न झाली. इथं जी बीजे पेरली जाणार आहे ती चिरकाळासाठी असणार आहेत, अनेक पिढ्यांच्यासाठी असणार. योग्य ठिकाणी योग्य बीज पेरलं तर त्याला बह चांगला येतो असं. आणि तो यावा यासाठी बोललो, काही चुकलं असेल तर क्षमस्व. बोलण्याच्या पाठीमागचा हेतू एकाच होता की आपल्या आतला चांगुलपणा जागा व्हावा, सामर्थ्य जागा व्हावं, आणि अवघा समाज सुखी व्हावा, जो संतांना अपेक्षित होता. तो समाज आमच्या परिणामी निर्माण करावा अशी प्रार्थना आपल्या हृदयस्थ असलेल्या ज्ञानोबा बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.